नमस्कार. मी डॉक्टर पांडुरंग भोसले, एस एम जोशी कॉलेज, हडपसर, पुणे. मराठी विभाग, स्त्रियांची लोकगीते या विषयावरती आपण या ठिकाणी मांडणी करणार आहोत. आई आणि मुलगीविषयी मुलींच्या नात्यावरच्या असणाऱ्या काही ओव्या आहेत. उदाहरणार्थ, नको तू दळ लागू, बस माझ्या ग जवळी, लाडक प्रेमाताई तुझी मनगट कवळी. एकंदरीतच आईची मुलीविषयीची असलेली भूमिका इथं स्पष्ट होते. तिच्यावरचं प्रेम व्यक्त होतं. तिच्या नाजूकतेविषयीची ती भूमिका आईच्या रूपातून इथं व्यक्त होते. नवऱ्याविषयीच्या काही ओव्या आढळतात. उदाहरणार्थ, भोळा भर तार भोळा म्हणू नये, उषा खालचा नाग त्याच्या तोंडी इख इख हाय. एकंदरीतच कितीही पतीविषयीचं विशेषतः वटसावित्रीची पूजा करत ती असली तर तिच्या मनामध्ये आपल्या पतीविषयीची काही अंशी असणारी नकारात्मक भूमिका जी आहे, त्याच्या पौरुष्याचं तिच्या मनावरती येणारं जे दडपण आहे, ते दडपण या ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसून येत. तिसरा यातला प्रकार आहे पौराणिक घटनांच्या वरती आधारित असणाऱ्या काही ओव्या. पुराणवाङ्मयाचा फार मोठा परिणाम या ओवी गीतांवर झालेला दिसून येतो. पुराणातील पात्र ही स्त्रीच्या भावविश्वाचं प्रतीक आहेत. यामध्ये ती जसं आपलं सुखदुःख भावभावना शोधते, त्याचप्रमाणे यातील पंखाविषयी तिच्या मनात भक्तिभावसुद्धा असतो. तिच्या अलौकिक गुणांमुळे ती भारावून जाते. पुराणातील राम, सीता, लक्ष्मण, द्रौपदी, तारामती, अहिल्या, राधा अशा अनेक व्यक्तींचा समावेश तिच्या ओव्यांच्यामधून येतो. त्यामधील श्रीकृष्णाविषयीची ओवी या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. सुरव्या उगवुनी आला गगनी, कृष्ण उठला बोले लहाट करी, किवन मागितो आईला नाहरी, आईने दिली गालावरी. आईचं आणि मुलाचं असणारं नातं इथं स्पष्ट होतं. दुसरीकडे एकीकडे सीतेवरच्या काही ओव्या आहेत. त्यातलं एक उदाहरण सांगता येईल ते असं. सीताबाईला एवढ डोळा, लव अंकुशा बाळा एक, मिरी याचं बाई घस, राम तोडी तो कवळ. यासारख्या व्यक्तीविषयीच्या काही ओव्या आपल्याला इथं सांगता येतील. चौथा या ओव्यांचा प्रकार आहे तो म्हणजे समाज जीवनावरती आधारित ओव्या. समाजातील आचार विचार, रूढी, प्रथा, परंपरा, संस्कार, नीती, विविध प्रकारची मूल्ये इत्यादी अनेक गोष्टींसंबंधीची माहिती अशा स्वरूपाच्या या ओव्यामधून आढळतात आणि त्याचं प्रमाणही तसं अत्यंत अल्प आहे. पाचवा यातला प्रकार आहे तो म्हणजे संकीर्ण स्वरूपाच्या ओव्या. यामध्ये विशेषतः उपदेशपर, अलंकार, नदी, मंदिर, वास्तू अशा विविध विषयांवरच्या ओव्यांचा समावेश आपल्याला करता येईल. त्यातले उदाहरण आपल्याला सांगता येईल नदीच्या संदर्भातलं. कोयना बाई बोल, किसना नको त काग गेली, इंग्रज साहेबांनी बळ जबरतेने केली. यासारखी मराठी ही ओवी साहित्यातील अक्षरांची, आशयाची खाण आहेत. साने गुरुजी या ओव्यांना वत्सलतेचा सिंधू असं संबोधतात. ही ओवी गीत मराठी साहित्यातील एक आगळी वेगळी खाण आहे असंच आपल्याला काहीसं म्हणता येईल. यानंतरचा दुसरा लग्नविधीच्या संदर्भातले असणारे अनेक ओव्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. भारतीय परंपरेमध्ये हिंदू धर्मात लग्न या विधीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. 16 संस्कारांपैकी सर्वात मोठा व सर्वात आनंददायी असा हा संस्कार आहे. यामध्ये अनेक संस्कार एकत्र केले जातात. हे संस्कार विधी करत असताना अनेक गाणी म्हणण्याची प्रथा आहे आणि या गीतामधून, गाण्यामधून, ओव्यातून मनातील भाव, त्या विधीचं महत्त्व अशा गोष्टींची वर्णनं यामध्ये व्यक्त होताना दिसत आहेत. पूर्वीच्या काळी ही लग्न 4-4, 5-5, 7-7 दिवस चालायची. नंतर मात्र याचं स्वरूप संकुचित होत गेलं. यामध्ये पुढील कार्यक्रम असून त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गीतं म्हटली जातात. त्यामध्ये विशेषतः मुलगी पाहणं हा लग्न सोहळ्यातील सर्वात पहिला घटक असतो. पारंपरिक पद्धतीनं हा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होत असतो. मुलीला मागणी घालाव्यास आल्यावर त्याप्रसंगी काही गाणी म्हटली जातात. या गाण्यांचं स्वरूप असं तारा परंजपेनी एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण असं आहे. नवरी पाहे आले बसले अंगणी, नवरी शुक्राची चांदणी, नवरी पाहे आले ढालजी थोपले, चंद्र ज्योतीला दीपले. याप्रमाणे मुलीच्या रूपाचं आणि गुणांचं वर्णन अशा ओव्यांच्या मधून येताना दिसतं. दुसरा आहे मुहूर्तमेढ. लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या विधीनं सुरू करण्यासाठी जो विधी केला जातो त्याला मुहूर्तमेढ असं म्हटलं जातं. यातून निर्णय देवतांना लग्नाला येण्याचं आमंत्रण दिलं जातं. यात आंब्याच्या झाडाचा फाटा किंवा उंबराच्या झाडाचा फाटा, कुऱ्हाड, हळकुंड, सुपारी व पैसे याची करचुंडी हे सर्व एकत्र घराच्या बाहेरील खिडकीस बांधण्याची प्रथा आहे. सुहासिनी याची पूजा करतात. घराला तोरण बांधलं जातं. यावेळी प्रामुख्याने देवदेवतांविषयीच्या ओव्या गाण्याचा कार्यक्रम होतो.
लगीन घरामंदी मुहूर्त मेढीचा पाया, बाळाच्या लगनाला आली सतवाची अनुसया. यासारखे पारंपरिक संदर्भ या लग्नाला येत आहेत. आंबा हा प्रजोत्पादक व शुभ मानला जातो. या गीतामुळं कार्य व्यवस्थित पार पडेल अशा स्वरूपाची, मानसिक स्वरूपाची पारंपरिक श्रद्धा या स्त्रियांच्या गीतामधून पुढे येते. लग्नविधीमधला पुढचा विधी आहे मांडव घालण्याचा. लग्नाच्या शुभप्रसंगी दारात मांडव घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. हा एक विधीचाच भाग आहे. हा मांडव घालून झाल्यावर पूजा करताना पुढील प्रकारची ओवी म्हटली जाते. ती ओवी अशी आहे: मांडव घातीला चार कोनग साधून, उभा कंबर बांधून गणराज. इथं गणराजाची पूजा बांधण्याची पारंपरिक मानसिकता दिसून येते. चौथा लग्नविधीच्या मधला दुसरा एक विधी असतो, तो म्हणजे देवक बांधणं. मांडव घातल्यानंतर त्याला देवक बांधलं जातं. त्यावेळी ही गाणी म्हटली जातात. असं केल्याने भूतबाधा होत नाही अशा स्वरूपाची पारंपरिक समजूत असलेली दिसून येते. ती देवक बांधण्याच्या संदर्भातली ओवी आहे. ती ओवीचं स्वरूप असं आहे: दही भाताची शिदोरी, देवक्या चालला डोंगरी, त्याच्या खांद्यावर कुऱ्हाडी, त्यानं तोडली सौंदडी. वाण्या घरची सुपारी, बुरडा घरची दोरडी, खाल्या घरची कुऱ्हाडी, त्यानं तोडीला मदडी. आणला हनुमंताच्या पारा, आणला वाजत गाजत, चारी गल्ला की मिरवत. असं देवक बांधण्याच्या विधीच्या संदर्भातली ही ओवी येथे स्पष्ट करता येईल. यातला पुढचा प्रकार आहे वेशीपाशी नवरा येणं. लग्नविधीच्या दरम्यान तांदूळ पडण्याच्या पूर्वी नवरा त्या वेशीमध्ये प्रवेश करतो. त्या संदर्भातली काही ओव्या त्या दरम्यान म्हटल्या जातात. यानंतर नवरा व वऱ्हाडी मंडळी आल्यानंतर त्या सर्वांचं सनई चौघडा वाजवून स्वागत केलं जातं. सुहासिनी नवऱ्या मुलाला ओवाळतात. त्यावेळी नवऱ्याच्या रूपवर्णनाची, कर्तृत्वाची, मोठेपणाची, श्रीमंतीची अशी गाणी म्हटली जातात. उदाहरणार्थ: झुन झुन वाजंत्री वाजती, पुढं कळवातनी नाचणी. नवरा आला शिवेपाशी, शिव नारळ देईन, नवरी जितून नेईन. हेच गाणं शिवेपाशी या शब्दाऐवजी देवळापाशी, मांडवापाशी अशा स्वरूपाचे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरून ती गाणी पुढं चालू ठेवली जातात. पुढचा यातला लग्नविधीमधला पुढचा आणखी एक गोष्ट केली जाते, ती म्हणजे घाणा भरणं. लग्नानिमित्त जातीपूजन करतानाच हा विधी केला जातो. नवरा मुलगा, नवरी मुलगी यांच्याबरोबर आई वडील यांना पाटावर बसवून गेवळीतले गहू मुसळांनी कांडून वया म्हटल्या जातात. तिघांच्या कपाळाला ते मुसळ लावले जाते. असं 5 वेळा केलं जातं. याला घाणा भरणं असं म्हटलं जातं. याबद्दल सरोजिनी बाबर असं म्हणतात की हळदीप्रमाणेच लग्ननिमित्त गव्हाचे व इतर दळण जेव्हा पूजून 5 सवासणी दळत असतात, तेव्हा त्या सोहळ्याला घाणा भरणं असं म्हणतात. अशा वेळेला या ओव्या म्हणतात. इथं आपल्या घराचं वैभव दाखवण्याचा प्रयत्न या ओव्यांच्यामधून दिसून येतं आणि त्यातून त्या स्त्रियांचं कल्पना वैभव विशेषतः इथं निदर्शनास येण्यास मदत होते. याचं उदाहरणार्थ: घाना ग भरी यला खंडी भर गोतायाचा, मंडप गोताचा दन काथोर, घाना ग भरी यला खंडी भर जिऱ्याचा. मंडप हिऱ्याचा लख लखाट, घाना ग भरी यला खंडी भर गव्हाचा, मंडप देवाचा शोभिवंत. या स्वरूपाची नवऱ्या मुलाच्या संदर्भातली त्याचं कोडकौतुक करणारी, त्याचं मोठेपण सांगणारी, तिचं श्रेष्ठत्व सांगणारी अशा स्वरूपाची काही गाणी इथं म्हटली जातात. त्याच्यानंतर प्रत्यक्ष तांदूळ पडण्यापूर्वीचा हळदी समारंभ पूर्वीच्या काळी खरं तर हा आदल्या दिवशी व्हायचा आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी लग्नविधी व्हायचा. अलीकडच्या काळाचा आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता, लोकांच्या वेळा, लोकांची धावपळ या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ज्या दिवशी लग्न असेल त्याच दिवशी बहुतांशी वेळेला हा हळदी समारंभ सकाळच्या वेळेला घेतला जातो आणि त्यानंतर मग लग्नविधी प्रत्यक्षातला तांदळाचा विधी होतो. तर हळदी समारंभाच्या निमित्तानं सुद्धा काही गीतं म्हटली जातात. लग्नाच्या विधीमध्ये हळदीला अनन्यसाधारण स्वरूपाचं महत्त्व आहे. ही प्रथा फार प्राचीन काळापासून एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवर या कथाकाव्यात हळदुलीचे सुंदर कथानक या ठिकाणी आलेले दिसून येते. यासंबंधी अनेक समजुती प्रचलित आहेत. हळद ही सौभाग्यकारक आणि भूतबाधा दूर करण्याचं एक महत्त्वाचं अंग मानण्याची पारंपरिक मानसिकता आहे आणि याबरोबरच ते एक जंतुनाशक आहे. यामध्ये वधूवरांना तसेच त्यांच्या आईवडिलांना पाटावर बसवून आंब्याच्या पानाने पायापासून डोक्यापर्यंत हळद लावली जाते. याला हळद चढवणं असं सुद्धा म्हणतात. या हळदीच्या दरम्यान अनेक गीतघरं म्हटली जातात. त्यात एक उदाहरण सांगता येईल. ते उदाहरण असं आहे: 5 सवासनी बोलवा परी, पहिला कंथाच्या हेऊ नारी, किंवा याग मांडवी याच्या दारी, दोन्ही बाजून लावा जाई, हळद लावी ती नवऱ्या बाळाची मी आई. यासारखी एकमेकांच्या नात्यांच्या वरती असणारी ही काही गीतं इथं स्पष्ट होत आहेत. उदाहरणार्थ याच्यापैकी वेगवेगळ्या प्रकारची विशेषतः झाड झेंडा, तेलवण, पाठवणी, रुखवत, पंक्ती, वराती
अशा कार्यक्रमांच्या वेळेलासुद्धा काही ओव्या म्हटल्या जातात. यामध्ये रुखवताच्या वेळी ज्या ओव्या म्हटल्या जातात त्याचं स्वरूप उखाणी स्वरूपाचं असलेलं दिसून येत. याच्यामध्ये तालबद्धता, कल्पनारम्यता, मनोरंजन आणि उद्बोधन अशा स्वरूपाचा हा सगळा कार्यक्रम असतो. याच्यामध्ये असलेला आवाजांचा चढउतार हा सुद्धा लोकांचं लक्ष वेधून घेणारा अशा स्वरूपाचा असतो. लग्न समारंभाच्या वेळी म्हटली जाणारी ही लोकगीतं म्हणजे जुन्या चालीरीतींचा एक नमुनेदार इतिहास होय. म्हणूनच प्राचीन काळापासून या ओव्यांचा समाजमनावर प्रचंड मोठा पगडा असलेला दिसून येत. यानंतरचा लग्न विधी पार पडल्यानंतर ज्यावेळेला ती सासरी जाते त्याच्यानंतर ती ज्यावेळेला गर्भवती होते, कारण समाजव्यवस्थेचं कुटुंबव्यवस्थेचं भूमिकाच मुळामध्ये अशी आहे की समग्र समाजव्यवस्था कुटुंबव्यवस्था ही पुढच्या पिढ्यांच्यापर्यंत पोहोचवणं, पुढच्या पिढ्याची निर्मिती हा खरं तर समाजव्यवस्थेचा एक महत्त्वाचा पाया म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याच्यामधला डोहाळे विधी नावाचा एक विधी यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भारतीय हिंदू संस्कृती 16 संस्कारांपैकी हा तिसरा महत्त्वाचा संस्कार म्हणून या डोहाळ्यांच्याकडे पाहिलं जातं. घरी बाळ येणार ही सासर व माहेर या दोघांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असते. एखाद्या सुनेला लेकीला जेव्हा पहिल्यांदाच दिवस जातात तेव्हा तरी आनंदाला पारावर राहत नाही. अशा वेळी या मुलीवर संस्कारांचा वर्षाव केला जातो. हे सर्व संस्कार ती काळजीपूर्वक करून घेत असते. साधारणपणे 6 महिने संपले की 7व्या महिन्यात सासरी डोहाळे जेवण घालून मुलीला माहेरी आणण्याची लगबग सुरू होते. यावेळी हा डोहाळे जेवणाचा समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी गर्भवती स्त्रीच्या शरीराबद्दलची उत्क्रांती रूपे, तिच्या मनातील उलघालीचा वेध, तिला मानसिक आधार देणं, तिचा उल्हास वाढवणं यासाठी ही गाणी म्हटली जातात. गर्भवती स्त्रीच्या उदरात वाढणारा गर्भ हे सृष्टीत स्वशी समरूप कल्पून सृष्टीतील निर्मितीच्या खुणा व गर्भवतीच्या मानसिक शारीरिक परिवर्तनाच्या प्रतिमा या गीतामधून व्यक्त होताना दिसत आहेत. तसेच या काळातील पतीपत्नीच्या नात्यातील हळवा भाऊबंध राम सीता, दशरथ कौशल्या इत्यादी कथाविष्कारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला जातो. यातून माहेर आणि सासरच्या व्यक्तींविषयीच्या स्वभावावर सुद्धा प्रकाश पडतो. यातले काही गीतं आपण या ठिकाणी पाहूयातलं पहिलं गीत असं आहे. उदाहरणार्थ, पहिल्यांदा गरभार कांत विचारी आड भिंती, पाची प्रकाराचं ताट राणी महीन झालं किती, पहिल्यांदा गरभार कांत विचारी गोठ्यायात, हौशा माल्या कांता घाला अंजार वाट्यायात, पहिल्यांदा गरभार डोके लागेल जिन्नसाचे, माझा ग बाळ राज गरे करी तो फणसाचे. एकंदरीतच एक प्रकारचं अत्यंत आल्हाददायी अशा स्वरूपाचं वातावरण या गाण्यांच्या माध्यमातून निर्माण केलं जातं. काही वेळेला प्रश्नोत्तररूपी अशा स्वरूपाचे काही डोहाळ गीतं सुद्धा आढळतात. उदाहरणार्थ, एकोये मास सासू पुसत, सून तुमचं ढव्वाल कसं जो जो, जावावं हाट आणावं खारीक भरावं वटी, जो नवई मांस वनई मास, माय पुस्त लेकी तुमचं ढव्वाल कसं जो. अशा प्रकारे स्त्रियांच्या लोकगीतांचं स्वरूप, त्यांची मांडणी, त्यांचं भावविश्व समजून घेता येईल.